नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात थोडी फ्लॅट टू पॉझिटिव्ह केलेली, पण त्यानंतर इमिजिएट पहिल्या 2-5-10 मिनिटांमध्येच सेलिंग प्रेशर बघायला मिळालं। ऑलमोस्ट निफ्टी 25,000ला टच करता ओपनिंग हाय 975च्या आसपास दिला आणि तिथून खाली आला ऑलमोस्ट 24,700पर्यंत। 24,700 ते 800 जवळपास सकाळच्या मॉर्निंगमध्ये व्होलॅटिलिटी 24,700, 800, 100 पॉईंटचे स्विंग्स निफ्टी देताना बघायला मिळाले। त्यानंतर मात्र मार्केटवर प्रॉफिट बुकिंग हवी झाली आणि ऑलमोस्ट क्लोजिंग होता निफ्टी त्याचा महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,500, 550च्या आसपासून टेपला। ऑलमोस्ट 350 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी गेला। सेन्सेक्स जवळपास 1300 पॉईंट, बँक निफ्टी 500 पॉईंट पडण्यामागे रिझन काय फारसं नाही, प्रॉफिट बुकिंग आहे। काल मी म्हणलं व्हिडिओमध्ये शॉर्ट कवरिंगनं मॅक्झिमम वाढलेलं मार्केट, कारण काल FIDIचे बाईंगमध्ये आकडेवारी खूप कमी होती 1200 आणि 1400 करोडची। त्यामुळे जी काही रॅली आलेली, जसं चायनाची ट्रेड डील पॉसिबल आहे आणि टेरिफ 90 दिवसासाठी कमी केलेत असं जी न्यूज आली, त्यानंतरनं जे शॉर्ट कवरिंग मार्केटमध्ये ट्रिगर झालं 24,600पासून ऑलमोस्ट 24,900पर्यंत जी निफ्टी गेली, तेच 300 पॉईंटचा जो राईज आलेला तो पूर्ण आज वाईपआउट होताना बघायला मिळाला आणि ओव्हरऑल एक बऱ्यापैकी सायझेबल प्रॉफिट बुकिंग होताना आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालं। ओव्हरऑल फारसं काही काळजी करण्याची आवश्यकता नाही मला वाटत सध्याच्या घटकेला, पण थोडंसं मला वाटतं ज्या पद्धतीनं आज हायर लेवलवरून खाली आले तर 25,000 क्लाइंब नाही करू शकलो तर फर्दर थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा डिक्लाइनिंग आपल्या मार्केटमध्ये येऊ शकते। कारण वन वे 21,500च्या आसपासपासून जी काही रॅली सुरू झालेली आहे एप्रिलमध्ये, ती आता युद्धविराम झाल्यानंतरनं काल चांगली पॉझिटिव्ह ब्रेकआउट आलेला, पण तो सस्टेन नाही होऊ शकला आणि ज्या पद्धतीनं आज खाली आले, जर 24,800 क्रॉस नाही होऊ शकला तर फर्दर प्रॉफिट बुकिंग आपल्याला येणाऱ्या उद्या परवाच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकते असं मला वाटते। त्यामुळे उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं झाला टेक्निकली निफ्टीमध्ये 24,450 500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,450च्या खाली गेला तर फर्दर प्रॉफिट बुकिंग येईल। अदरवाईज 24,500च्या वर 24,700 आणि 24,800 हे दोन रेजिस्टन्स पॉईंट्स आहेत, तिथंपर्यंत निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकते। त्यामुळे निफ्टी 24,600च्या वर गेला तर 24,700 ते 800पर्यंत जाऊ शकतं। लोअर लेवलला 24,500 फर्स्ट सपोर्ट, त्यानंतर 24,450, 24,450च्या खाली गेला तर मात्र थोडा विकनेस वाढेल असं मला वाटतं उद्या सेशनला। बँक निफ्टी 55,000च्या जस्ट थोडं खाली आहे, 55,000च्या वर गेला तर 55,300पर्यंत जाण्याची ताकद बँक निफ्टी ठेवते। रेजिस्टन्स लेवल 55,300च्या आसपास आहे। 55,000च्या खाली मेंटेन राहिला तर 54,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। थोडं अनेक 200-300 पॉईंटचं प्रॉफिट बुकिंग किंवा करेक्शन बँक निफ्टी उद्या कदाचित दाखवू शकतं असं मला वाटतं सायझेबल। त्यामुळे उद्या थोडंसं मला वाटतं मार्केटमध्ये कॉशियस राहण्याचं गरजेचं आहे। दोन्ही साईडचे लेवल्स हायर लेवलला प्रॉफिट बुकिंगही बघायला मिळेल, लोअर लेवलला थोडं बाईंगही बघायला मिळेल असं सध्या उद्याच्या सिनेरिओमध्ये वाटते। त्यामुळे या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FIDIने 1,200 करोडचं बाईंग केलं 1,246, DISने सुद्धा 1,448 करोडचं बाईंग केलं। त्यामुळे काल बघितला ट्रेमेंडस डिसायसिव्ह रॅली आली, पण बाईंग मात्र 1,000-1,200 करोडचंच आहे। म्हणजे जे काही रॅली आली मोमेंटम आला तो शॉर्ट पोझिशन्स रिकव्हरीमुळे आला, शॉर्ट्स कव्हर झाले त्यामुळे आला। आज NSEमध्ये 1,740 शेअर्स वाढले, त्याबद्दल 851 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 14 शेअर्स वाढले, त्याबद्दल 35 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज फक्त फार्मा सेक्टर पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले, बाकी IT, FMCG, ऑटो, बँक्स, मेटल, रिअल्टी, एनर्जी या सगळ्या सेक्टरला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाले। खास करून IT सेक्टर आज सगळ्यात जास्त पडले, जवळपास 2-2.5% मायनस IT सेक्टर आहे। IT सेक्टरवर दबाव बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट फ्लॅट आहेत, 2-5 पॉईंट 5-10 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत। डाव फ्युचर्स 140 पॉईंट मायनसमध्ये। काल US मध्ये सुद्धा जवळपास 1,000 पॉईंटची तेजी झाली। बघणं गरजेचं आहे US मध्ये कालचा मोमेंटम पॉझिटिव्ह मेंटेन राहतो का फर्दर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं। जर US मार्केट थोडं खाली आलं तर मला वाटतं आपण अकॉर्डिंग टू ग्लोबल मार्केट्स उद्या आपण खाली येऊ शकतो। दुसरं काल PMनी नेशनला ॲड्रेस केलं, त्याच्यामध्ये आपण क्लिअर कट म्हणलं की ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाही आहे, तात्पुरती स्थगिती आहे। त्यामुळे जर पाकिस्तानकडून काही हालचाल झाली, काही बचाव करण्याचा, त्यांचा सारवासारव करण्याचा किंवा हार आपण मानलेला नाही हे दाखवण्याचा जर काही प्रयत्न झाला तर आपलं सडेतोड उत्तर येऊ शकतं आणि परत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर थोडंसं मार्केट खाली येऊ शकतं। हे सुद्धा एक डोक्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे, कारण ऑपरेशन सिंदूर अजून ऑफिशियली थांबलेलं नाही आहे। या सगळ्या सिनेरिओमध्ये थोडंसं मला वाटतं मार्केट उद्या दोन्ही अप अँड डाऊन स्विंग्स दाखवेल असं मला वाटतं। त्यानुसार तुम्ही मगाच्या टेक्निकल लेवल्सनुसार ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।